सांगा काय निर्णय, शासनाचा निर्णय? मुख्यमंत्रीचं बोलणं हे मला मान्य नाहीये. माझ्या मुलाला मारहाण करून हे जीव घेतल्यात. हो. आणि ह्याचं लवकरात लवकर मला निर्णय पाहिजे आणि ह्याचं लवकरात लवकर मला न्याय पाहिजे. ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाहीये, मंत्रीच्या गोष्टीवर. आणि माझा न्याय लवकरात लवकर पाहिजे मला. मला 10 लाख रुपयाची गरज नाहीये. 10 लाख रुपये मंत्रीपाशीच राहू द्या खिशामध्ये. पुण्या तर पोलिसला आणि नाश्ता बिष्टा खाऊ घाला म्हणा, ताकद येते थोडं मारायला. मला नको त्याचे 10 लाख रुपये आणि माझा मुलगा मला पाहिजे. मुलाला आजार होते म्हणतात, मुलगा त्या आंदोलनात सहभागी होता म्हणतात. कसलाच आजार नव्हता, कसला आजार नव्हता. माझ्या मुलाला एकदम कोरा 1 नंबर मुलगा होता माझा. माझ्या मुलाला तसलं ध्यानच नव्हतं ना कसलंच. हे खाईन ते खाईन, एकदम नंबर 1 मुलगा होता माझा. मुलाला आजार नव्हता, कसलं गोळी नव्हती, कसले इंजेक्शन नव्हतं, कुठल्या दवाखान्यात नेलं नाही, कुठलं ट्रीटमेंट केलं नाही, काहीच नाही माझ्या मुलाला. हे सगळं दाबादाबी चालू आहे आणि हे सगळ्या खोट्या गोष्टी चालू आहेत. मला मान्य नाही मुख्यमंत्रीचं गोष्ट बोलल्याला. म्हणजे पोलीस अधिकाऱ्याला आता सस्पेंड करायचं? हो, सस्पेंड नाही, जलमठेप करायचं. सस्पेंड रोज एकाला करेल, रोज एकाला सोडून देईल, रोज एकाची बळी घेईल. रोज मग 10 लाख हे वाटत बसल बळी घेणाऱ्याच्या गोरगरिबाला. मला मान्य नाही त्याचं बोलणं हे. मला त्याला सस्पेंड करायचं नाही, त्याला जलमठेप द्यायचंय. जलमठेप द्यायचं. ते बी कसं द्यायचं, 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जे जे ड्युटीवर होते, ज्या ज्या माणसाने मारलंय, ज्या ज्या माणसाने खून केलाय, बळी घेतलाय, जीव घेतलाय, त्या सगळ्यांना ना जलमठेप पाहिजे. मला न्याय लवकरात लवकर पाहिजे. लवकरात लवकर न्याय पाहिजे, नाहीतर मी इथं जीव देऊन जाईन. माझा सांभाळ करणार माझा असला माझाच मुलगा गेला 35 वर्षाचा तरणा तांड पोरगण, माझं जन्म आता काय करायचंय? मला लवकरात लवकर न्याय पाहिजे. मंत्रीच्या गोष्टीवर माझं हे नाही. आता साहेब जे हे बोलतायत हे पूर्ण साफ चुकीचं आहे आणि गरिबांवरती अन्याय झालेला आहे, आमच्यावरती अन्याय झालेला आहे. आणि आम्ही इथून गरिबांची मुलं इथून शिक्षण शिकणार का गुन्हेगारीच्या रस्त्याने जावं हे फडणवीस सरच सांगतील आता. कारण हे असंच अन्याय हे इथून चालूच राहणार. कारण आता आमच्या भावाचा मृत्यू केला पोलिसांनी आणि हे असं पुढे चालतच राहणार अन्याय इथून. आणि हे अन्याय जर नाही थांबलं तर प्रत्येक गरीब घरातील मुलं जे आहेत ते गुन्हेगारच बनतील, असं मला हे सांगायचं आहे. आणि आणखी एक गोष्ट की फडणवीस साहेबांनी लवकरात लवकर म्हणजे न्याय देण्याचा प्रयत्न करावा, ते चुकीची बाजू घेऊ नये असं मला वाटतं. हे जे बोलतायत साफ खोटं आहे. माझ्या भावाला कसला दम्याचा आजार नव्हता, काय नाही, माझा भाऊ चांगलाच होता. हे असं करण्याचा म्हणजे फडणवीस साहेबांना पण विचार केला पाहिजे की हे या कुटुंबाच्या जागी जर आपला जर कुटुंब असता तर आपण पण असाच निर्णय दिला असता.